तैलबेला गावामध्ये पोहोचलो आहोत आणि पहाटे पूर्ण सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे। तर आम्हाला नाही वाटत की हा किल्ला जो आहे तो आम्हाला लवकर पाहायला भेटेल। अभी ठीक करके देता हूँ जॉनी लिव्हरचे या सुप्रसिद्ध डायलॉग म्हणत गावाशेजारी वाटेलगत असणाऱ्या बुलडोजरवर थोडा विरंगुळा म्हणून वेळ घालवला। सध्या पाहू शकतो आपण धुक्याची चादर पूर्णपणे त्या कातळ भिंतीवरती तैलबेलाच्या आहेत आणि बघूयात आपण कधीपर्यंत हे धुकं जातंय आणि त्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचे व्ह्यूज आणि ड्रोन शॉट आपल्याला मिळत आहेत। पुणे जिल्ह्यात असणाऱ्या या तैलबेला किल्ल्याला भेट देण्यासाठी लोणावल्याहून आंबेबालीच्या दिशेने जात तैलबेला गाव गाठावे। पुढे गावापासून 1 किलोमीटर सपाटीनंतर किल्ले तैलबेलाच्या कातळ भिंतीजवळ जायला 15 ते 20 मिनिट ट्रेक करावा लागतो। पावसाचं वातावरण खरं तर झालेलं आहे, काळे ढग दाटलेले आहेत। बघूयात सुरुवातीलाच पायथ्याला आपल्याला महादेवाचे मंदिर व पाण्याच्या काही विहिरी दिसतात। आपण तैलबेलाकडे जाताना आपल्याला पहिल्या टप्प्यावरतीच आपल्याला शिवमंदिर लागतं एक। आपण पाहू शकतो इकडे विहिरी वगैरे आहे, तिथे 2 विहिरी आहेत तिथे बाजूला आणि पाण्याची व्यवस्था आहे, परंतु जसं मगाशी मी सांगितलं की ते पाणी दूषित आहे, पिण्यायोग्य नाही आहे एकंदरीत। तैलबेला काही वेळाने धुके नाहीसे झाले आणि संपूर्ण तैलबेला व आजूबाजूचा परिसर नजरेच्या टप्प्यात येऊ लागला। धुके जरी गेले असले तरी वातावरणातील दमटपणा कायम होता। वेळ न घालवता लगेचच आम्ही कातळ भिंतींच्या पोटातून त्या 2 भिंतींच्या मध्यावर असणाऱ्या त्या खिंडीत जायला निघालो।
15 ते 20 पायऱ्या चढून खिंडीत येऊन पोहोचलो, जिथे छोटेखानी मंदिर देखील आहे. खिंडीत आधीपासूनच ट्रेकर मंडळी क्लाइम्बिंग व रॅपलिंगसाठी येऊन बसलीच होती. नंतर देवाला नमस्कार करून ड्रोन भाऊला आपल्या हवेत सोडला. मुख्यतः वाचनात असे येते की सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लावारसातून या डोंगरांची निर्मिती झाली आहे व या लावारसाचे थर थंड होताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे डाईक तैलबेला उर्फ कावडीचा डोंगर. हा किल्ला 2 कातल भिंतींमध्ये विभागला गेला आहे. या डाईक भिंतींवर चढाई करताना एक सुंदर आणि विलक्षण थराराचा अनुभव घेता येतो. सर्व सहकारी आहेत ज्यांनी मेहनत करून इथले 2 शॉट घेतलेले आहेत आमचे केतन भाऊंनी आणि गाडी पण त्यांनीच आणलेली आहे आणि झोपागड झाली आणि बाकी आम्ही झोपागड आलो. परंतु प्रवास चांगला होता. पण रॅपलिंग करायचं होतं पण थोडा भाऊंना थोडंसं धडधड भरली त्यामुळे थोडंसं प्लॅन कॅन्सल झाला उंची बघून. पण नक्की पुढच्या वेळेला करू. पण पाठीमागे आमचा तैलबेल्याच्या 2 कातळ भिंती आहेत ज्या आपण सकाळी पाहत होतो की जबरदस्त धुके होतं. परंतु आता सर्व वातावरण तेवढी स्पष्टता वातावरणात नाही आहे कारण ढगाळ वातावरण आहे. परंतु ठीक आहे, जेवढं शूट करता आलं तेवढं केलं आहे चांगल्या पद्धतीने. तर ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओ.